tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। यांचं देखील आपण योगदान पाहतोय। राम सावंत पहिला बॉल अझरचा, पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा भविष्यवाणी खरी करतोय मनीषजी आणि प्रशांत सरांची। पहिल्याच बॉलवर षटकाराने सुरुवात। या स्पर्धेमधील जर आपण पाहायला गेलो तर जवळपास टुर्नामेंटमध्ये 3 पर्वामध्ये मिळून या खेळाडूच्या मला वाटतं प्रशांत सर 200च्या वरती धावा झाल्या असतील आणि दोघं बघतायत ते बघा स्क्रीनवर, मंगेश वैद्य आणि ओमकार। ये तो चलता रहेगा, ये चलता रहेगा मजा आएगा। क्या कमाल का स्ट्रोक खेला गया था। इस बार लेग ब्रेक गेंद टप्पा खाते थोड़ा ऑफ टर्म के बाद चली गई, गेंद को खेल दिया मिड विकेट की तरफ। एक सिंगल के साथ मंगेश वैती पहुंच चुके साथ पर। आकाश के ऊपर भी निगाह रहेगी। सोडलाय नक्कीच पुढचा बॉल जलद गतीने, जेवढ्या जलद गतीने आला तितक्या जलद गतीने ऍक्शन रिएक्शन आउट ऑफ द पार्क। मैच इज ऑन। व्हाट अ शॉट। मंगेश वैती बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। ये शॉट देखिए, उनकी तकनीक देखिए। अगर आपके पास अच्छी तकनीक है ना तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते। क्या शॉट था ये, बल्ले का पूरा चेहरा दिखाया और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। ब्रिलियंट बैटिंग, आउटस्टैंडिंग बैटिंग बाय मंगेश वैती। अब दबाव गेंदबाज, धाव संख्या 23। इस वक्त पंकज अपने बोरिंग मापा तैयार। राउंड विकेट ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक है। क्या इस बार गैप ढूंढा गया, गैप ढूंढा गया। नदी को पार करने के लिए चाहिए नौका, अपने मंजिल की तरफ जाने के लिए चाहिए एक बार फिर वो कमाल का चौका। मिला मौका, जड़ दिया चौका, गेंदबाज हक्का बक्का। मैच ऑन है। नक्की जबरदस्त बॅटिंग। बॅट्समन ज्या पद्धतीने खेळतोय, जो सांगून जातोय विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेने मी, अडू शकेल मजला अजून अशी ती भिंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी चालतो वाट माझी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलास पसंत नाही। नेवर गिव्ह अप, प्रत्येक क्षणाला तयार आहे। पुढचा चेंडू अजून एक हँडसम रस्त्याला या ठिकाणी निश्चितपणे मनोमिलनसाठी जातोय आणि हा देखील अजून एक उत्तुंग षटकार। काय बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर आणि टीट फॉर टॅट उत्तर दिले जाते। ऍक्शन रिप्ले पहा। मंगेश वैती अप्रतिम टायमिंग, तंत्रशुद्ध बॅटिंग। मोठं युद्ध जिंकायचंय, तो आलाय रंगात, चेंडू पाठवलाय ढगात, पाठवलाय या ठिकाणी रस्त्यावर। काय बॅटिंग करतोय मंगेश वैती, वाह वाह। प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झालेले आहेत। हा सेमीफायनलचा सामना पाहत असताना मंगेश वैती नावाचं एक मोठं वादळ मैदानावरती घोंघवतंय आणि त्याचं इंजिन गरम आहे। 4थ्या गेअरवरती गाडी आहे। नक्कीच इंजिन गरम झालेलं आहे। जसं आपण म्हणतो जिंदगी है तो मंजिल है, मंजिल है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है ते रुकावट है, रुकावट है तो मुश्किल है, मुश्किल है तो हौसला है, और हौसला है तो विश्वास है कि फाइटर हमेशा जीतता है। आणि ज्या पद्धतीने मालाड एक्सप्रेस गोलंदाजी करतोय तो म्हणजे जिशान खान। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पुढचा बॉल, व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, गोइंग आउट ऑफ द पार। व्हाट अ शॉट, साधावा षटकार। मॅच इज ऑन। क्या बात है, काय बॅटिंग मैदानावरती मंगेश वैती करतोय। आता पहा हा फटका, त्याने चेंडू सीमारेषा पार पाठवलाय। बाबा तुझं नाणं खणखणीत वाजतंय आणि क्रिकेटच्या पटलावर तुझंच नाव गाजतंय। मंगेश पुढे उभा, मंगेश मागे उभा, मंगेश मैदानात उभा, मंगेश 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 या मैदानावरती अप्रतिम कामगिरी करतोय। नेत्रदीप फटके खेळतोय। देखण्या फटक्यांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच धावांची लयलूट। आज मैत्री दिन आहे, मैत्री दिनाच्या शुभेच्छा। आणि काय या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने क्रिकेटवर पहिलं प्रेम क्रिकेटवर आहे, त्याचं पहिली मैत्री क्रिकेट आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी ज्यापर्यंत बॅटिंग करतोय निश्चितपणे या सामन्याचं गणित समीकरण बदलण्याची किमिया आणि किमियागार ठरू शकतो। ज्या प्रकारची 31 वरती खेळतोय मंगेश। आई फटका अप्रतिम आहे, सुंदर टायमिंग, चेंडू जाणार का सीमारेषा पार, पार पार, खणखणीत सणसणीत दणदणीत चौकार। नक्कीच एका बंदुकीतून गोळी निघावी त्या पद्धतीने, त्या वेगाने, काय जबरदस्त बुलेट निघते गोळीतून त्या पद्धतीने। दोघांना निश्चितच या ठिकाणी बायसेक करायचे। चेंडू खणखणीत दणदणीत चौकार। 8 चेंडू आणि धावांची गरज आहे आता 15। अतिशय अटीतडीचा सामना। कोण बनणार विजेता, कोण जिंकणार आणि 2,22,222च्या फायनल मध्ये खेळणार कंधारी किंग्स बरोबर ताई पॅकर्स की विक्रोलियन्स विक्रोळी,
जिशान खान सज्ज होते स्ट्राइक ला मंगेश। गेंदबाजी में परिवर्तन किया गया, राहुल को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। फुलटॉस, इसके ऊपर प्रहार, गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जा रही है, शानदार स्ट्रोक, सिक्सर। सुपरहिट बॅटिंग मंगेश वैतीची पाहायला मिळते आणि या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये विक्रोळी संघासाठी खेळत असताना कुठेतरी एक समर्पण आहे। अमोल म्हात्रे यांचं डेडिकेशन आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे, नेतृत्व आहे आणि मंगेश वैती त्याच नेतृत्व अंतर्गत चांगला खेळ खेळतोय। आणि पाहूया ती लोकप्रियता मंगेश वैतीची पाहायला मिळते का की राहुल या शेवटच्या षटकामध्ये भाव खाऊन जातो ताई पॅकर्स श्रीतेज 11 साठी। आई वडिलांचं नाव नेहमी मोठं करणार, ज्या संघासाठी खेळणार त्या संघाचं सोनं होणार मंगेश वैती। गेम चेंजिंग परफॉर्मन्स, नावात 48। मंगेश वैतीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करत असताना 110 धावा ठोकल्यात। मंगेश वैतीसाठी एकदा टाळ्यांचा गजर। आणि या मॅच मध्ये 48 धावांची शानदार खेळी त्यानं साकारले। 13 चेंडू मध्ये 48, पहिल्या मॅच मध्ये 46। फक्त आता दोन्ही कॅप्टनना विनंती आहे, विक्रोळी संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर इथे कंधारी किंग संघाचे कॅप्टन आपण मंचावरती या। मंगेश, आपण मला वाटतं दोन भूमिका आहेत, एक तर कॅप्टन म्हणून तुम्हाला वरती यायचंच आहे, त्या पलीकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल। तो पुरस्कार आपण जो अंतिम बक्षीस वितरणाचा सोहळा आहे त्यावेळी देणार आहोत। मी कंधारी